तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी आणि साहित्यिक वंदनीय शिवाजीराव शिर्के यांनी खूप ऐतिहासिक अशी पुस्तकं लिहिलेली आहेत। खूप संदर्भ यासाठी गोळा केले त्यांनी आणि अनेक पुस्तकं निर्माण केली। परंतु महाराणी येसूबाई या ग्रंथाचं ज्यावेळेला त्यांनी लेखन केलं ते अतिशय येसूबाईच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते खूप दुर्मिळ असा त्या ऐतिहासिक ऐवज येतो। त्यासाठी त्यांनी खूप संशोधन केलं, लेखन केलं आणि या लेखनाची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या घटनेची नोंद झालेली आहे। खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून आपण सारेजण जो सर्व मित्र परिवार आहे शिर्के मामांचा, त्या सर्वजण आपण सामील झालेलो आहोत। आनंदाची गोष्ट आहे। या शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक ऐवज त्यांनी आज आपल्यासाठी नाही का उपलब्ध करून दिलेले आहे सर्व रसिकांना, साहित्य रसिकांना। तर खरंच त्यांचं किती कौतुक करावं ते कमीच पडेल, कारण यापूर्वीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली। परंतु महाराणी येसूबाई जो ज्यांचा इतिहास तसं पाहायला गेलं तर जास्त कुणालाही माहिती नाही असा इतिहास आहे तो। परंतु त्या सर्व इतिहासाची त्यांनी शोध घेऊन तो शोधित असा एक ग्रंथ त्यांनी निर्माण केला। त्याचं खरंच करावं तेवढं कौतुक थोडं आहे आणि परमेश्वरांनी त्यांच्या हातून आणखी खूप चांगली चांगली ऐतिहासिक वीरांची पुस्तकं निर्माण करण्यासाठी शक्ती द्यावी, शक्ती प्रदान करावी अशी सर्वांच्या वतीने मी सर्व साहित्यिकांच्या वतीने, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व साहित्यिकांच्या वतीने, दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच, साहित्य संवर्धन समिती या सर्व संस्थांच्या वतीने मी त्यांना शुभकामना देतो की त्यांच्या हातून या पुढेही तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, त्याचबरोबर नाही का त्यांच्याबरोबर जे खंदे म्हणून काम करणारे त्यांचे जे सगळे मावळे होते त्याबद्दलही त्यांनी लेखन निश्चितपणे करावं आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते देण्यासाठी या दोन्ही संस्था बांधील आहे। नक्कीच ते काम करतील आणि परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्यही द्यावं की त्यांच्या हातून हा सगळा ऐतिहासिक ठेवा जनतेपर्यंत येण्यासाठी परमेश्वराने त्यांना निरोगी आणि सुदृढ असं आयुष्य द्यावं हीच मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्या या दोन्ही संस्थांच्या वतीने आपण करत आहोत। आज शिर्के मामांच्या घरी आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही दिलासा संस्था व शब्दधन काव्यमंचचे कार्यकर्ते, सहकारी सगळं आम्ही आलेलो आहोत। मामा हे आमचे गुरु आहेत, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करीत असतात। त्यांचा साप्ताहिक पाहुणेचा प्रवाह हा साप्ताहिक अंक दर आठवड्याला नियमितपणे गेले अनेक वर्षापासून निघतो आहे आणि वन मॅन शो त्यांचा मुलगा प्रवीण आणि शिर्के मामा हे दोघं मिळून हे काम करत असतात। परंतु एखाद्या मोठ्या पेपर संस्थेचं जसं कार्य असतं तसं यांचं मामांचं काम आहे एकट्या हाती, ते ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यांना त्यांच्या या पुस्तकाला महासम्राज्ञी येसूबाई या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणं ही ऐतिहासिक घटना आहे। आपल्या पिंपरी चिंचवड शहराला व आम्हाला साहित्यिकांना अभिमान वाटावी अशी ही घटना आहे आणि त्यांच्या या कौतुकामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत। आम्हाला याच्याबद्दल खूप आनंद झालेला आहे। शिर्के मामांचा व त्यांच्या परिवाराचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल मनापासून मी या संस्थांच्या वतीने, सर्व साहित्यिकांच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुढच्या यशासाठी शुभेच्छा देतो। मामांना 79 वर्ष वय आता चालू आहे त्यांचं, तर अजून त्यांना चांगलं निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना अजून चांगले पुस्तकं, ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ त्यांच्या हातून तयार होत आणि सर्व साहित्यिकांना आणि सर्व शहराला, आपल्या देशाला या ग्रंथांचं अमूल्य असं ठेवा प्राप्त हो अशी मी भवानी चरणी प्रार्थना करतो आणि मामांना
पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. दिलासा संस्था व शब्दधन काव्यमंच व पिंपरी चिंचवडमधील सर्व साहित्यिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राणी येसूबाईंचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. स्माईल. शिवाजीराव अमृतराव शिर्के. माझं मूळचं गाव सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये पसरणे हे माझं जन्म ठिकाण आणि त्या गावचा मी कामधंद्यानिमित्त नोकरीनिमित्त मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर इथं किर्लोस्कर कंपनीमध्ये काही दिवस सुरुवातीला अप्रेंटिसशिप काम केलं आणि त्यानंतर सँडविक या स्वीडी कंपनीमध्ये कामाला लागलो. या कंपनीमध्ये मी जवळजवळ 35 वर्षे नोकरी केली. नोकरी केल्यानंतर मी फुगेवाडी या ठिकाणी स्थायिक झालो आणि स्थायिक झाल्यानंतर मग विविध क्षेत्रामध्ये मी कामकाज करू लागलो आणि मला साहित्याची आवड असल्यामुळं मी साप्ताहिक पवनेचा प्रवाह हे वृत्तपत्र 4 जानेवारी 2000 साली हे प्रकाशित केलं आणि त्या माध्यमातून मी या साहित्य क्षेत्रामध्ये सर्वांना हे करून चांगले लेख जेणेकरून आपल्या विचारामध्ये परिवर्तन होईल किंवा चांगले चांगले साहित्य देऊन त्या लोकांमध्ये जागृती आणि विचारामध्ये परिवर्तन केलेलं आहे. कामगार जगतामध्ये जे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांची पुस्तकं मी बरीच प्रकाशित केलेली आहेत आणि या पुस्तक माध्यमातून आपल्या कामगारातील साहित्यिकांना कसं आपल्याला पुढे ही व्यासपीठ देता येईल याच्यासाठी तर मी प्रामुख्यानं हे पवनेचा प्रवाह हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. येसूबाई हे संभाजी महाराज यांची धर्मपत्नी. तर हिचा जन्म आमचे पिलाजीराजे शिर्के हे कोकणात पूर्वी अगदी फार प्राचीन 16व्या शतकामध्ये येसूबाईचा जन्म झाला. 1660च्या दरम्यान तिचा जन्म झाला. तर तो ॲक्च्युअल मला म्हणजे तारीख नव्हती. तर ती तारीख शोधण्यासाठी मी हे अनेक ग्रंथ वाचन केले आणि त्यातून मला अशी माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांनी 29 एप्रिल 1661ला दक्षिण कोकणावर स्वारी केली
तर त्यावेळेला दक्षिण कोकणामध्ये म्हणजे दाभोळ परगणा तिकडे बंदर होतं, त्या दाभोळ परगण्याचे सुभेदार सूर्यराव सुर्वे हे होते. तर काही राजे शिर्के हे तिथंच राहिले. त्यांनी महाराजांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर महाराजांनी एक दिवस तिथं मुक्काम केला. परिस्थितीची पाहणी करावी म्हणून त्यांनी पालखीमध्ये बसून त्यावेळेचं ते दाभोळ परगणा आताचं परिसर म्हणजे शृंगारपूर, त्या शृंगारपूरमध्ये सगळीकडं पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांना तो एक प्रचितगड दिसला. महाराजांनी त्या गडाचं नाव प्रचितगड हे नामाभिकरण केलं. आणि शिवाजी महाराजांनी पिलाजीराजांना विचारलं, महाराज म्हटलं आपण जेवत असताना तुमची कन्या जीवबाई ही माझ्याकडे रांगत आली. तेव्हा मी विचार केला, अरे हे परमेश्वरानंच माझ्याकडे पाठवलेले आहे, तर तिचा मी स्वीकार करावा. तेव्हा माझ्या डोक्यात असे विचार आले की मग हे तुमची कन्या जीवबाई हा माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी याच्यावर जर लग्न केलं तर चांगलं होईल काय. कारण असे विचार आले की बाबा राजे शिर्क्यांची सत्ता इथं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जीवबाईला जर आपल्या मुलाला केले तरी शिर्के घराने आपल्या आपत जाणार नाही काय. हा म्हणजे किती दूरदृष्टीचे महाराज होते. आणि येशूबाई ग्रंथ तुम्हाला लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? मला लिहायची प्रेरणा अशी मिळाली की आमच्या बाबा गणोजी राजे शिर्के यांनी संभाजीला पकडून दिलं. तर मी विचार केला, अरे हे असं कसं काय. कारण गणोजी शिर्के हे येसूबाईचा भाऊ, कुठलाही भाऊ आपल्या बहिणीचं पुसेल का, नाही पुसणार. मग हे असं का झालं. गणोजीराजे शिर्क्यांना काय कमी होतं, संपत्ती होती, सत्ता होती, मग का असं केलं त्यांनी. मग त्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिथून मला सगळा इतिहास पूर्ण माहिती एका पुस्तकातून आपण लिहिण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे मी तो शोध घेऊन महाराणी येसूबाई हा ग्रंथ लिहिला. त्याचं प्रकाशन 5 नोव्हेंबर 2023ला इथं पुण्यामध्ये झालं. आणि तो आता मी संपूर्ण जगाला माहिती व्हावं किंवा सगळं हिंदुस्थानात आपल्या भारतामध्ये माहिती व्हावं, आपल्या संपूर्ण मराठी माणसाला व्हावं, संपूर्ण प्रकाशन होईल म्हणून मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याकडे मी ॲप्लिकेशन केलं. आणि ते ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याचं संपूर्ण माहिती मी ऑनलाईन संपूर्ण भरली. आणि भरल्यानंतर त्यांनी तेच हे करून चिकित्सक पद्धतीनं त्यांनी ते पाहिलं सगळं. आणि त्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद करण्यात आलं. आणि त्याचा आज माझा सन्मान होत आहे. मला खूप आनंद झाला. एक प्रश्न विचारतो शिर्के मामा तुम्हाला. महासम्राज्ञी येसूबाई यांच्याबद्दलची सगळी ही सर्व माहिती गोळा करताना तुम्ही ती कशी गोळा केली संपूर्ण माहिती? मी बरं का आमच्या पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळमध्ये जायचो. तिथं ते संपूर्ण ग्रंथालयामधले मोडी लिपीतलं साहित्य, रुमाल, ते दस्तऐवज सगळं पडताळून पाहायचं. आता मला काही मोडी येत नव्हती. मग तिथं ग्रंथपाल म्हणून आमच्या पानशेबाई त्यांना मोडी येत होतं. तर ते मोडी ते मला समजावून सांगायचं, शिर्के मामा असं आहे. मग मी त्याचा फोटो काढून घ्यायचो. कारण ते मला काय बाहेर साहित्य देत नव्हते आणि देणार नाही काय. मग ते फोटो काढून आणलेले साहित्य ते काय काय असेल त्याच्यावर मी चर्चा करायचो, त्याचा शोध घ्यायचो. आणि ते मग त्या पुस्तकामध्ये मी हे केलेलं आहे, टाकलेलं आहे. पत्र जी मला मिळाली ती पत्रसुद्धा मी या महासम्राज्ञी येसूबाई या ग्रंथामध्ये टाकलेली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आता या पुस्तकाची नोंद झालेली आहे महाराणी येसूबाई. तर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? मला असं वाटतंय की आपल्या त्यावेळेला महासम्राज्ञी येसूबाई हिनं आपल्या मराठी म्हणजे आपल्या स्वराज्यासाठी मोगलाच्या कैदेमध्ये 30 वर्ष बंदिवासात काढली काय. म्हणजे बघा किती त्याग केला. तर स्वराज्यासाठी आपल्याला काय त्याग करता येईल किंवा काय देता येईल हा त्यांनी याच्या मागे ह्या ग्रंथाचा एक विचार करून त्यांनी हे घ्यावा. आपल्या मनात संकल्पना आहे का की जे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर एकनिष्ठ असलेले मावळे त्यांच्याबद्दल काही लिखाण भविष्यामध्ये होणार आहे का आपल्या? हा, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे
पाठीराखा म्हणजे त्यांच्या याचे भरपूर सरदार तानाजी होते, मालुसरे होते, तानाजी यसाजी मालुसरे कंक होते, यसाजी कंक होते, तुमचे मोहिते आंबेराव मोहिते होते, आणखी असे मोठे मोठे सरदार होते. मी त्यांचं हे नावजी बलकवडे, त्यांनी तर आपल्या पांडुरंग बलकवडे आपल्या पुण्यामध्ये प्रसिद्ध इतिहासतज्ञ आहेत, त्यांचे ते नातेवाईक आहेत. काय त्यांनाही मी भेटलो, त्यांनाही आनंद झाला की बाबा तुम्ही फार चांगलं, त्यांनी मला माझ्या पुस्तकाला अभिप्राय दिलेला आहे, त्या पुस्तकामध्ये मी पाठीमागे टाकलेला आहे. काय तर आणि हे कसं आहे, संपूर्ण माहिती असं शोधक पद्धतीनं मी संकलन करून चांगला त्याचा अभ्यास करून ते मी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला मला या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानं मला ते एक चांगलं त्याचं फळ मिळालं अशी मला आनंद वाटतो. काय याच्यापेक्षा मी जास्त काय सांगायला. अतिशय सुंदर असं पुस्तक महाराणी येसूबाई हे शिवाजीराव शिर्के इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. भविष्यामध्ये असा त्यांचा मनोदय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती जे एकनिष्ठ मावळे होते त्यांच्याही पुस्तकांचं मी भविष्यात लेखन नक्की करीन. तर आम्ही हा आशावाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी एक अतिशय छान पुस्तक लिहिलेलं आहे. यापुढील भविष्यामध्ये आपल्या हातून आणखी ऐतिहासिक ग्रंथांची नक्कीच पर्वणी लेखक साहित्यिक आणि वाचकांना मिळावी या अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व साहित्यिकांच्या वतीने शब्दधन, दिलासा संस्था, त्याचबरोबर साहित्य संवर्धन समिती या तिन्ही संस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. आणि आपल्याला आणखी प्रेरणा मिळो आणि आपली लेखणी ऐतिहासिक दस्तऐवज शोधत नवीन ग्रंथांची निर्मिती करू या साऱ्या शुभेच्छा.